नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक झणझणीत आणि अगदी झटपट होणाऱ्या कांद्याच्या पाथीचं पिठलं। ही एक गावाकडची खास रेसिपी आहे जी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाल्ली की अगदी तोंडाला पाणी सुटेल। ही रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चव मात्र जबरदस्त लागते। चला तर मग पटकन सुरू करूया। आपण कांद्याच्या पाथीचं पिठलं बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया। मी एक मोठी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, एक छोटी वाटी कांद्याची पात घेतली आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या लाल मिरच्या आणि लसूण याचा ठेचा बनवून घेणार आहे। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपण आता लसूण घेतला आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडी जिरी ॲड करणार आहोत आणि याचा ठेचा बनवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला हा ठेचा रेडी झालेला आहे। आता मी पातेल्यामध्ये 1 पळी तेल घेतला आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी घेतली आहे आणि आता थोडी चिमूटभर हिंग टाकला आहे आणि आता त्यामध्ये मी ही कांद्याच्या पाथीची पानं टाकलेली आहेत। आता आपण याच्यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा टाकला आहे, याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये हळद ॲड केलेली आहे। आता मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे। पाण्याला आपल्याला चांगली उकळी फुटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आता आपल्या पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बेसन पेरायचं आहे। आपण हळूहळू करून यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत आणि चांगलं हटवून घेणार आहोत। याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घेणार आहोत। आता आपलं हे बेसन 2 ते 3 मिनिटं आपण असं शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपलं बेसन शिजत आलेलं आहे। तर मंडळी, कांद्याच्या पाथीचं झणझणीत पिठलं अगदी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अजून असेच भन्नाट, झटपट आणि चवदार पदार्थ पाहण्यासाठी स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वादिष्ट जेवा आणि आनंदात राहा। धन्यवाद।